नमस्कार मंडळी, कसे आहेत सर्वजण? मजेत ना? तर आज आपली रेसिपी आहे बांगडे फ्राय. माझा 5 वर्षाचा भाचा आलेला होता आणि त्याच्यासाठी मी बांगडे आणायला गेली. आमच्या बिल्डिंगच्या खालीच एक मच्छीवाला बसलेला असतो, तर त्याच्याकडून मी 2 बांगडे घेतलेले आहेत भाच्यासाठी. त्याने बांगडे मला मस्तपैकी कट करून दिलेले आहेत आणि ते घेऊन मी आले घरी. बांगडे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून काढले आणि त्याच्यानंतर मग बांगडे फ्रायची तयारी मी केलेली आहे. तर बघा, इथे मी लसूण आणि अद्रक घेतलेला आहे. खलबत्त्यामध्ये कुटून त्याची छानपैकी पेस्ट करून घेतलेली होती. त्याच्यानंतर आपण प्लेटमध्ये हळद घेतो 1 चमचा, 2 चमचा आगरी तिखट घेतलेला आहे आणि 1 चमचा मी इथे तंदुरी मसाला घेतलेला आहे. तर एकीकडे आपण काय करायचं तर वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये चिंच टाकून घ्यायची आहे, कारण आपण चिंचेचा कोळ जो आहे तो आज मच्छीला लावणार आहोत. तुम्ही त्याऐवजी लिंबू वापरू शकता किंवा कोकमचं आगळ वापरू शकता. तर मी इथे चिंच वापरलेली आहे. तर छानपैकी चिंचेचा कोळ जो आहे तो मच्छीला लावून घ्यायचा. त्याच्यानंतर जे मसाले आपण बाहेर काढून ठेवलेले होते त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मिश्रण एकजीव करायचं, त्यात थोडंसं तेल घालून घ्यायचं, पुन्हा मिश्रण एकजीव करायचं आहे. आणि आता आपण तयार केलेला हा मसाला जो आहे तो दोन्ही बांगड्यांना व्यवस्थित लावून घ्यायचा. त्याच्यानंतर आपण प्लेटमध्ये थोडासा रवा घेतलेला आहे आणि त्या रव्यामध्ये आपण थोडं तिखट टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅसवर आपण एक पॅन ठेवलेला आहे. पॅन छानपैकी गरम झाला की त्याच्यामध्ये तेल ओतून घेतलेलं आहे आणि एक 4-5 पाकळ्या ज्या आहेत लसणाच्या त्या टाकून घ्यायच्या आहेत. थोडंसं त्यांना चेचून घ्यायचं आहे लसणाला. त्यानंतर मच्छी छानपैकी रव्यामध्ये कोट करायची आणि मग ती फ्रायसाठी पॅनमध्ये ठेवून द्यायची. तर अशा प्रकारे अलट पलट करून मच्छी जरा कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे. आपली मच्छी फ्राय झालेली आहे. हे आपण कसं ओळखायचं तर बघा, मच्छीचा जो बाहेरून आपण रव्याचं कोटिंग केलेलं जे कवर होतं ते थोडंसं कुरकुरीत दिसायला लागलं आपल्याला, थोडंसं त्याला कडकपणा आला की समजायची आपली मच्छी जी आहे ती रेडी झालेली आहे. कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मच्छी फ्राय झाल्यावर माझा भाचा काय म्हणाला ते तुम्हाला शेवटी ऐकायला मिळणार आहे. तर चला आता थांबते इथे. भेटूया पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओंसह. तोपर्यंत बाय बाय आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. मस्त आहे. मस्त आहे ना? मस्त. बाबूच्या ताटात फिश आहे की नाही? फिश फिश, आमच्या बाबूला फिश.